गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, जसा श्रावण महिना संपत चाललेला आहे ना, तशी रक्षाबंधन सणाची आतुरता निर्माण झालेली आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, जिथे अतूट बंधन निर्माण होतं ना, त्याला म्हणतात रक्षाबंधन। बहीण भावांच्या नात्याचा तो सण आहे, नात्यांमध्ये आनंद निर्माण करणारा सण, आपल्यामध्ये मोह दूर करणारा सण, अहंकार दूर करणारा सण। जेव्हा बहीण भाऊ एकत्र असतात ना, सर्व नाती छान होतात। जेव्हा बहीण भावाच्या पाठीशी नसते, तेव्हा कुठेतरी मनामध्ये क्लेश निर्माण होतो, मनामध्ये राग निर्माण होतो, मनात उणीव निर्माण होते। आणि ती उणीव बघा भरून काढण्यासाठी हा रक्षाबंधनाचा सण आहे ना। म्हणून रक्षाबंधन कधीपासून सुरू झाला, का सुरू झाला, हे आपण सर्व पाहणार आहोत। पहा, भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाला समर्पित असलेला रक्षाबंधनाचा सण आहे ना, आज पूर्ण देशामध्ये आपला साजरा होतो। 8 दिवस आधीपासूनच बाजारामध्ये राखी येऊन आलेली आहे। आणि ही राखी आपण बाजारामध्ये पाहतो ना, वेगवेगळ्या पद्धतीची राखी। आता तर सोन्याच्या सुद्धा राखी आलेल्या आहेत। राख्या मात्र सोन्याच्या आल्या, पण नाती मात्र सोन्यासारखी झाली नाही। नाती अजून दगडासारखी होत गेली। अगोदर काय होतं बरं? अगोदर नाती सोन्यासारखी होती आणि राख्या होत्या चाराणीच्या। पण आता उलट झालं, राख्या झाल्या सोन्यासारख्या आणि नाती झाली दगडासारखी। मग आता आपण स्वतः विचार करा, नक्की ते चुकतं कोण? ज्या मनुष्यामध्ये अहंकार आहे, ज्या मनुष्यामध्ये मीपणा आहे, तो कधीही बहिणीवर प्रेम करू शकत नाही। ज्या बहिणीमध्ये मनामध्ये द्वेष आहे, ती भावावर कधी प्रेम करू शकत नाही। या क्षणिक पैशाच्या सुखामुळं रक्षाबंधन सोन्यासारख्या सणाची वाट लावली आणि फक्त त्यांच्या समोर दिसतोय पैसा। मग ही नाती टिकतील का बरं? कधीच टिकणार नाही। पहा, आपण रक्षाबंधन सण का साजरा झाला हे पाहत आहोत। ते वेगळं निरूपण आपण दुसऱ्या चॅनलवर करू। पहा, आपण आता निरूपण पुढे करूया। पहा, पुराणामध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते। राजा बळी हा अत्यंत दानशूर राजा होता। भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता। एकदा त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं। त्या दरम्यान त्यांची परीक्षा घेण्यासाठी श्री विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि राजा बळीला दान म्हणून 3 पाय जमीन देण्यास सांगितलं। पण त्यानं संपूर्ण पृथ्वी आणि आकाश 2 पाय जमीन मोजलं। यावर राजा बळीला समजलं की देव आपली परीक्षा घेत आहे। 3ऱ्या वेळेला त्यांनी श्री विष्णूंचे चरण डोक्यावर ठेवलं। मग त्यानं देवाकडं प्रार्थना केली की आता माझ्यासाठी सर्व काही संपलं आहे। हे प्रभू, कृपया माझी विनंती मान्य करा आणि माझ्याबरोबर पाताळात राहा। देवाने भक्ताची आज्ञा पाळली आणि वैकुंठ सोडून पाताळामध्ये गेले। दुसरीकडे लक्ष्मी देवी नाराज झाली होती। मग तिनं लीला निर्माण केली आणि गरीब स्त्री बनून राजा बळीच्या समोर पोचली आणि राजा बळीला राखी बांधली। राजा बळीनं सांगितलं की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही। यावर लक्ष्मी तिच्या रूपामध्ये प्रकट झाली। लक्ष्मी देवी म्हणाली की तुझ्याकडे तर साक्षात देव आहे, मला फक्त तेच हवं आहे।
मी फक्त त्यांनाच न्यायला आले आहे. यावर राजा बळीनं श्री विष्णूंना माता लक्ष्मीसोबत जाण्याची परवानगी दिली. निघताना श्री विष्णूंनी बळीराजाला वचन दिलं की ते दरवर्षी 4 महिने पाताळामध्ये वास्तव्य करतील. देवशयनी एकादशीपासून देव उठणी एकादशीपर्यंतचा हा 4 महिना चातुर्मास म्हणून ओळखला जातो. राखीशी संबंधित पहा म्हणजे अशा रक्षाबंधनच्या संबंधित आहे ना अनेक कथा आपल्याला मिळतात. म्हणजे आपण जर पाहायला गेलं ना तर रक्षाबंधन नक्की कसं सुरू झाला हे स्पष्ट आपल्याला सांगता येत नाही, कारण प्रत्येक कथा वेगवेगळ्या काळातल्या आहेत. बघा, राखीशी संबंधित एक सुंदर प्रसंग महाभारतात सुद्धा सांगितलेला जातो ना. सुंदर कारण या घटनेवरून हेच दिसून येतं की भाऊ बहिणीचं स्नेह जवळ असणं आवश्यक नाही. युधिष्ठिर इंद्रप्रस्थमध्ये राजसू यज्ञ करत असताना शिशुपाळ सभेत उपस्थित होते. अशी आख्यायिका आहे, जेव्हा शिशुपाळाने श्रीकृष्णाचा अपमान केला तेव्हा श्रीकृष्णानं त्याचं 100 अपराध झाल्यावर आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला. श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रानं करंगळी कापली गेली, रक्त वाहू लागलं. हे पाहून द्रौपदी पुढे आली आणि तिनं तिच्या साडीचा काठ फाडून कृष्णाच्या बोटाभोवती गुंडाळली. त्याचवेळी श्रीकृष्णानं द्रौपदीला वचन दिलं की ते प्रत्येक धाग्याचं ऋण फेडतील. यानंतर कौरवांनी द्रौपदीला वस्त्रहानी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीची लाज राखली ना. द्रौपदीनं श्रीकृष्णाच्या मनगटाभोवती साडीचा काठ फाडून बांधला. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा दिवस होता असं सुद्धा म्हणतात. राखीचा अजून एक अशी कथा आहे की जी महाभारताचे युद्ध पांडवांना जिंकण्यात रक्षासूत्राचं मोठं योगदान होतं ना. पहा, ही कथा भरपूर जणांना माहिती असेल किंवा माहितीही नसेल, पण आता रक्षाबंधनचा सण आल्यामुळं हे सांगणं गरजेचं आहे. नाहीतर जे नास्तिक लोक असतात ना, उद्या कुणालाही म्हणतील हा रक्षाबंधन म्हणजे नक्की एक धागा हाताला बांधणं, म्हणजे तुमच्या जीवनातील संकट जातं का बरं? पहा, रक्षाबंधन म्हणजे आपल्या बहिणीची रक्षा आपण करायला हवी, आपल्या आईची रक्षा आपण करायला हवी, परस्त्रीची रक्षा आपण करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय ना की जरा आपल्या समोर परस्त्रीवर अन्याय होत असेल तर आपला धर्म हाच आहे की आपण त्या स्त्रीला वाचवायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा त्या शत्रूच्या सुद्धा मुलीला वाचवलं. शत्रूच्या मुलीला सुद्धा आपल्या आईप्रमाणे त्यांनी पाहिलं ना. म्हणजे ही आपल्या जीवनामध्ये ही हिंदू पुराणामध्ये पाहिलेल्या आपण कथा आहेत ना, या खऱ्या आहेत, या काहीही काल्पनिक नाही. म्हणून महाभारतात युद्धाच्या वेळी युधिष्ठिरानं श्रीकृष्णाला विचारलं की हे कान्हा, मी सर्व संकटे कशी दूर करू, मला काही उपाय सांगा. तेव्हा श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितलं. त्यांनी आपल्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितलं, त्यामुळं त्यांचा विजय निश्चित होईल. युधिष्ठिरानं तेच केलं आणि विजय झालं. ही घटना ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला घडल्याचं मानलं जातं. तेव्हापासून या दिवशी पवित्र रक्षासूत्र बांधलं जातं. म्हणूनच या दिवशी सैनिकांना राखीसुद्धा बांधली जाते. आता बऱ्याच जणांना हे माहीत नसेल, पण आता या कलियुगात पहा, भारताचं युद्ध पाकिस्तानशी होतं, पण जे आपले भारतीय सैनिक सीमेवर असतात ना, पहा त्यांना इकडे रक्षाबंधनला आपल्या बहिणीकडे येता येत नाही. त्यावेळी तिथे त्यांचे तेच एकामेकांना म्हणजे राखी बांधतात. ते रक्षासूत्र असतं. म्हणून भविष्य पुराणात अशी एक कथा आहे की वक्त्रासुराचे युद्धात देवराचं इंद्राचं रक्षण करण्यासाठी
इंद्राणी शचीनं श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या तपोबळासह एक रक्षासूत्र तयार केलं आणि इंद्रदेवाच्या मनगटावर बांधलं. या रक्षासूत्रानं देवराज्याचं रक्षण केलं आणि ते युद्धात विजयी झाले. ही घटना सत्ययुगात सुद्धा घडली. सिकंदर राजा जेव्हा संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघाला ना आणि भारतात पोचला, येथे त्यांची भेट भारतीय राजा पुरूशी झाली. राजा पुरू हा अत्यंत शूर आणि बलवान राजा होता. त्यानं युद्धात सिकंदराचा पराभव केला. दरम्यान सिकंदराच्या पत्नीला रक्षाबंधनाच्या भारतीय सणाची माहिती मिळाली. मग तिनं राजा पुरूला तिच्या पती सिकंदरचे जीवदान देण्यास सांगितलं. राखी पाठवली. पुरूला आश्चर्य वाटलं, पण जेव्हा त्यानं राखीच्या धाग्याचा मान राखून लढाईच्या वेळी सिकंदरवर प्रहार करण्यासाठी हात वर केला, तेव्हा तो राखी पाहून थांबला आणि नंतर सिकंदरनं राजा पुरूला कैद केलं. दुसरीकडे बंदिवान पुरूच्या मनगटावर असलेली राखी पाहून सिकंदरने त्याचे मोठे मन दाखवलं आणि राजा पुरूला त्याचं राज्य परत केलं. अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार वैदिक मंत्रांनी शुद्ध केलेली काही वैदिक उपायांनी ऊर्जायुक्त रक्षासूत्रे आहेत ना, ती धारण केल्यानं सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, ही भारतीय संस्कृती आहे ना, किती महान आहे. आता काही लोक म्हणतील की ही अंधश्रद्धा आहे, ही नुसता धागा बांधून फरक पडेल का, धागा बांधून रक्षा होईल का, रक्षा केली जाईल का. पण त्या धागेमध्ये आहे ना पवित्र प्रेम आहे, त्या पवित्र बंधन आहे. ते बंधन एकदा बांधलं ना तर माणसावरचं प्रेम अतूट राहतं. मनुष्याच्या जीवनामध्ये होणारं काम आहे ना ते चांगलं होत असतं. ज्या ज्या वेळेला आपण धागा बांधतो ना त्या वेळेला बहीण भावाच्या कपाळाला लाल टिळा लावते. ते लाल टिळा का लावते बरं? जेव्हा जेव्हा आपण लाल टिळा लावतो ना, तो तिलक लावतो ना, तो तिळक म्हणजे आपल्याकडे कोणी वाईट नजरेनं जरी पाहिलं ना तरी तो काही क्षणात मान खाली झुकवतो, कारण त्याचा अहंकार दूर होतो. तो लाल तिलक आहे तो श्रीकृष्णांचा आहे, श्रीकृष्ण स्वारींचा आहे. त्याच्यामध्ये देवत्व आहे, ऊर्जा आहे. म्हणून प्रत्येकानं लाल तिलक लावावं. या लाल तिलकामुळं आपल्यामध्ये असलेला क्रोध कमी होतो आणि क्रोध बाहेर फेकला जातो आणि आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. म्हणून प्रत्येकानं पहा, काही भक्ती मार्गामध्ये अशी अनेक मंडळी आहेत बघा, दर हप्त्याला श्रवण करतात आणि 6 दिवस जे उरलेले हप्त्याचे राहतात ना, ते कुठे काय कसं वागतील त्यांच्या मर्जीनं वागतात. पण तुम्हाला सांगणं आहे, हा जेव्हा तुम्ही लाल टिळा लावता ना, त्या टिळ्यामध्ये एवढी ऊर्जा आहे ना, तुमचं जीवन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून प्रत्येकानं सकाळी उठल्याबरोबर उपासना झाल्यावर लाल टिळा लावावा. तुमच्या जीवनाला गती मिळणार आहे. आता रक्षाबंधन सण जवळ आलेला आहे बघा. प्रत्येक पती पत्नी सांगणं आहे, जास्त करून स्त्रियांना सांगणं आहे. पहा, आपल्या बघा पतीची बहीण म्हणजे आपल्या नवऱ्याची बहीण, जेव्हा ती तिकडनं बघा तुमच्या नवऱ्याला राखी बांधायला येते ना, तेव्हा आपण आपल्या भावाला राखी बांधायला जाऊ नये. कारण आपण तिथे नवीन आलेलो असतो ना, आपण दुसऱ्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायला जावं. कारण अगोदर मान नवऱ्याचा राखावा आणि मग आपला. पण आपल्या जीवनामध्ये होतं काय, रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या घरामध्ये तंटा निर्माण होतो. हे योग्य आहे का बरं? आपणच विचार करा. जेव्हा आपण याचा विचार कराल ना, तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळेल. हा सण 2 जीवांचं बंधन निर्माण करणारा आहे, प्रेम निर्माण करणारा आहे. जरा आपणच यामध्ये तंटा, अहंकार, मीपणा घेतला ना, तर आपल्या भक्तिमार्गाचा काय उपयोग बरं?
आपण आपण उपासनेला बसतो, आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये हप्त्यातून जातो तेव्हा आपण देवासारखे होतो. काय आपण दुसऱ्याला म्हणतो, बघा तुम्ही जर भेटले नसते तर माझं जीवन मी कुठे असतो. हे फक्त बोलण्यापुरतं ठेवायचं का? ते आपल्या कर्मातून सुद्धा आपण करायला हवं. जेव्हा आपण कर्माची भक्ती करू ना तेव्हा अनेक प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. म्हणून जेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी आहे ना, प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या पतीच्या म्हणजे सासरचा पूर्ण हा सण झाला ना की नंतर आपल्या माहेरच्या घरी आपण जावं. नाहीतर एक दिवस तुम्ही माहेरच्या घरी गेलात तरी चालेल, पण आपल्या नवऱ्याला तुम्ही दुखवू नका. बघा आपल्या नवऱ्याची बहीण ती लग्न होऊन तिच्या सासरी गेलेली असते. वर्षातून ती एक दिवस येते ना, तेव्हा तिचं मानपान करा. जेव्हा मुलगी घरातून बघा बाहेर ठिकाणी बघा दुसऱ्याची पत्नी म्हणून जाते, जेव्हा ती आपल्या घरामध्ये येते ना, ती लक्ष्मी स्वरूप असते. तिचं मानपान करा. ती जेव्हा घरी जायला निघेल ना तेव्हा तिला तुम्हाला द्यायचं असेल तेवढं तुम्ही द्या. बघा तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच उणीव भासणार नाही. सदैव तुमच्या घरामध्ये पैसा खेळत राहील. कारण हे मी सांगत नाही, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, हे पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या गोष्टीचा स्त्रीनं तंतोतंत उपयोग करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. ज्या घरामध्ये सणाच्या दिवशी बघा द्वेष निर्माण होत नाही तो खरा भगवंताचा भक्त आहे. जो सणाच्या दिवशी घरामध्ये अहंकार निर्माण करतो, द्वेष निर्माण करतो, तुम्ही भक्ती 20-20 वर्ष तरी केली ना, उपासना 20-20 वर्ष जरी केली तरी त्या भक्तीचा काही फायदा नाही. तुम्ही बाह्य भक्ती केली पण अंतर्मनाची भक्तीमध्ये तुम्ही झिरो राहिलात. तुम्ही त्या चांगदेवासारखा झालात. चांगदेवाचा पेपर कोराच राहिला ना, तसा तुम्ही मृत्यूची वेळ आली तरी तुमचा पेपर कोराच आहे. जेव्हा यमदेवाकडे जातात ना, यमदेवाकडं दोघेजण जातात. एक तुम्ही असता आणि एक सामान्य माणूस असतो. त्यानं कधी भगवंताचं नामस्मरण केलेलं नसतं, पण त्यानं एक कार्य केलेलं असतं. तो मंदिराबाहेरच्या चपला आहे ना, तो सर्वांच्या व्यवस्थित ठेवायचा. आणि तुम्ही मात्र मंदिरात जाताना नुसतं भगवंताचं नामस्मरण. बाबा किती जोरात नामस्मरण. बघा तुम्हाला वाटतं दोघांचा मृत्यू होतो. यमदेवाकडे जातात. यमदेव दोघांना विचारतो, तुम्हाला दोघांना असं वाटतं का की तुम्ही स्वर्गात जाल? पहा, तुम्ही म्हणता मी नक्की स्वर्गात जाणार कारण मी देवाची भरपूर भक्ती केलेली आहे. पण तो बघा तो गरीब माणूस काय म्हणतो बरं, मी तर नक्की नरकात जाणार. भगवंता तुझं मी नावसुद्धा घेतलं नाही. माझी गरिबीच एवढी होती, मला तो वेळसुद्धा मिळाला नाही. मग बघा यमदेव बघा सर्वांचा पाडा वाचायला सुरुवात करतो. यमदेव बघा तुम्हाला काय म्हणतो बरं, तू देवाचं कार्य हे वैखरीतून फक्त तू बोलण्यात केलं, पण तू कर्मामध्ये तू झिरो राहिलास. बघा जेव्हा तू हे वाचन करत होतास ना तेव्हा हा गरीब माणूस तुझ्या चपळी व्यवस्थित ठेवत होता. कर्मामध्ये हा गरीब मनुष्य जिंकला. गरीब मनुष्य स्वर्गात जाईल आणि तू नरकात जाशील. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भक्ती कमीच करा. मी तर तेच सांगतोय, तुम्ही भक्ती कमी करा पण कर्माने श्रेष्ठ राहा. जेव्हा तुम्ही कर्माने श्रेष्ठ राहाल ना तर आपोआप भगवंताची कृपा तुमच्यावर होईल. आणि भगवंताची कृपा हीच असते ना, ही दुसरी कोणती असते का बरं? आता तुम्हाला कसा गुरु भेटतोय त्याच्यावर अवलंबून आहे ना. काही नुसतं
कथा सांगून वाऱ्यावर सोडून जातात ते योग्य आहे का बरं? आपलं जीवन काय आहे, आपण काही करायला हवं, तेच योग्य आहे ना. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आहे ना 2 प्रकारचे हे शत्रू आहेत. एक मनुष्य दुसऱ्यांचं सांगून ऐकतो पण स्वतःच्या घरच्यांनी सांगितलेलं त्याला खोटं वाटतं. ही जर सत्य असत्य जर तुम्हाला वाचून पाहायचं असेल ना तर मनाचे श्लोक वाचा. नक्की तुमचं मनाला काय आवडतं काय नाही आवडत हे मनाचे श्लोक तुम्हाला सांगतील. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही झालं गेलं असेल ना ते सर्व विसरून जा. भक्ती मार्गाला सुरुवात करा. कर्मामध्ये राहा. अगोदर कर्मामध्ये राहायला सुरुवात करा आणि मग भक्ती मार्गाला सुरुवात करा. मनुष्य भक्ती मार्ग भरपूर करतो पण कर्मामध्ये झिरो असतो. मग त्याचा काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून आपण पाहत होतो रक्षाबंधन सणाविषयी. रक्षाबंधन सण कसा साजरा केला, कोणी साजरा केला, म्हणून आपण करतोय हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. म्हणून जर आपण भावाशी बोलत नसू तर भावाला एक कॉल करा आणि रक्षाबंधन सुंदर साजरा करा. जर आपण बहिणीशी बोलत नसू बहिणीला आत्ताच कॉल करा. सर्व राग मीपणा सर्व विसरून जा आणि एक धाग्यामध्ये बांधून राहा. हीच तर आपली संस्कृती आहे. जिथे बहीण भाऊ एकत्र असेल ना तिथे कितीही मोठी वाईट शक्ती आपल्या पुढे आली ना तिचा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.